नमस्कार मित्रांनो, तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर हार्दिक स्वागत आहे. मला झोपेतून उठलेलं बघून बिल्लू चाय कॉफी यांनी पायाभोवती फिरायला सुरुवात केली. जोपर्यंत त्यांना नाश्ता देत नाही तोपर्यंत हे काय पाठलाग सोडणार नाही. त्यांना नाश्ता देता देता लक्षात आलं की आज वातावरण अगदी छान झालं आहे. बाईक राईडसाठी एकदम परफेक्ट क्लायमेट असं झालं आहे. पण जायचं तरी कुठे? मग तयारी करता करता आठवलं की आपण नवीन ब्लॉग तयार करणार आहोत. तर मग सुरुवात तर बाप्पाच्या दर्शनानेच व्हायला हवी. चला तर मग वेळ न घालवता लगेच निघू. तर मित्रांनो, आज आपल्यासोबत जिनीसुद्धा येणार आहे. जिनी म्हणजे आपली बाईक. तुम्हाला सांगू, ते म्हणतात ना, जब वो मेरे साथ होती है तो ज़िंदगी में रफ्तार होती है. असं काहीतरी एक वेगळीच एनर्जी जाणवते. तुम्हालासुद्धा जाणवते का? मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि आपल्या रायडर मित्रासोबत शेअर करा. मित्रांनो, निघालो तर आहे, पण प्रश्न पडला आहे की कोणता रूट घेऊ. माळशेज मार्गे जाऊ की मुंबई पुणे मार्गे? पेट्रोल भरेपर्यंत विचार करतो. तोपर्यंत तुम्हीसुद्धा तुमचं सजेशन कमेंट बॉक्समध्ये कळवा किंवा आपल्या रायडर मित्राला विचारून मला गाईड करा. आपल्या एका मित्राने आपल्याला सजेस्ट केलं आहे की सकाळची वेळ आहे तर माळशेजवाला रूट घे. तर आज आपण माळशेजवाला रोड घेणार आहोत. मॅप दादा सांगत होते की पुढे घाट सेक्शन आहे, म्हणून त्याआधी आपल्याला एक जिनीसाठी छोटा ब्रेक घेतलाच पाहिजे होता. मग बारवी डॅमजवळ एक ब्रेक घेऊन मस्तपैकी ब्लॅक टी पिऊन एनर्जीमध्ये आणखी भर पडली. आता ब्रेक घेतला आहे तर फोटो तो बनता है बॉस, असं म्हणत छानपैकी 3-4 फोटो क्लिक केले आणि पुढच्या दिशेने प्रस्थान केलं. मस्तपैकी 2 तास राईड करून मंदिराजवळ पोचलो आणि मंदिराच्या दिशेने चढण्यास सुरुवात केली. मंदिर इतकं पुरातन काळातलं आहे ना की काय सांगू तुम्हाला. हे मंदिर पांडवकालीन लेणीमध्ये आहे. जर तुम्हाला ह्याची अचूक माहिती असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. मला आवडेल याची माहिती जाणून घ्यायला. मस्तपैकी दर्शन घेऊन नवीन ब्लॉगसाठी बाप्पाचा आशीर्वाद घेऊन मी परतीच्या प्रवासाला निघालो. रात्री घरी पोचेपर्यंत उशीर झाला होता. बिल्लू चाय कॉफी त्यांच्या रात्रीच्या जेवणाची वाट पाहत होते. त्यांना जेवण देऊन मस्तपैकी दिवसभराचे क्षण आठवून दबून झोपून गेलो. तर पुन्हा भेटू अशाच एक छोट्याशा व्लॉगमध्ये.